हाय हॅलो, चला तर मग आज आपण पाहणार आहोत शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी अगदी कमी साहित्यात. त्यासाठी खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर याचं वाटण करून घेतलं. तेलामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी दिली. बेसिक मसाले, हळद, लाल तिखट, त्याचबरोबर थोडासा गरम मसाला छान मिक्स करून घेतल्याच्या नंतर ना आपण जे वाटण बनवलं होतं खोबऱ्याचं ते यामध्ये टाकून घ्यायचं. छान मिक्स करून घ्यायचं. तेल सुटेस तोपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आणि त्यामध्ये शेवग्याच्या शेंगांचे काप यामध्ये टाकून घ्यायचे आहे. गरम पाणी टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे शिजवून घ्यायचं आहे. शेवगा शिजत आला की त्यानंतर ना यामध्ये आपल्याला दाण्याचा कूट वापरायचा आहे. जेणेकरून काय होतं, भाजीला एक संदपणा येतो आणि भाजी देखील दाटसर होण्यास मदत होते. आता दाण्याचा कूट टाकून घेतला, त्यानंतर 2 मिनिट भाजी शिजवून घ्यायची आणि त्यानंतर आपली ही शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी बनवून तयार झाली. डिटेल रेसिपी आपल्या चॅनलवर आहे. खाली जो त्रिकोण दिसतोय त्यावर क्लिक